नमस्कार, दीप्स किचन मराठीमध्ये मी दीपाली आपलं मनापासून स्वागत करते। चला तर मग आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात। मेथीचं पिठलं करण्यासाठी मी इथे अर्धी जोडी मेथीची घेतली। मोठी गड्डी होती मेथीची, त्यातली मी फक्त अर्धीच घेतलेली आहे। मेथी निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे। 1 वाटी बेसन पीठ घेतले। 2 मीडियम साइजचे कांदे मी बारीक कट करून घेतलेले आहे। पाव चमचा हळद, हिंग, पाव चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर घेतली, ही कलरसाठी घेतलेली। 4-5 कढीपत्त्याची पानं घेतलेली आहे। थोडी कोथिंबीर बारीक चिरून घेतली। चवीनुसार मीठ लागणार आहे। आणि वाटण्यासाठी 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतल्यात, 10-11 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा चमचा जिरे घेतले। आणि आपल्याला थोडं तेल लागणार आहे। सगळ्यात आधी हिरवी मिरची, लसूण आणि जिरे आपण मिक्सरला पाणी न घालताच बारीक करून घेऊया। मी मिक्सरच्या भांड्यात जिरे, लसूण आणि मिरची काढून घेतली आणि आता आपल्याला हे जाडसर फिरवून घ्यायचे। मी हिरवी मिरची, लसूण आणि जिरे मिक्सरला बारीक फिरवून घेतलेलं आहे। जाडसर फिरवायचे। तुम्ही खलबत्त्यामध्ये कुटून घेतलं तरीही चालेल। मी गॅसवर कढई ठेवली, त्यामध्ये मोठे 2 चमचे तेल घातले। तेल गरम झाले, त्यात आपण मोहरी आणि जिरे घालूयात। त्यातच हिंग घातलाय, कढीपत्ता घालायचा आहे आणि कांदा घालूया। कांदा 2 मिनिटं मी चांगला परतून घेणार आहे। मी तुम्हाला आज मेथीचं सुक्कं पिठलं करून दाखवते, खूप छान लागतं। कांदा मी 2 मिनिटं चांगला परतून घेतलाय। आता आपण त्यामध्ये हिरवी मिरची, लसूण आणि जिरे आपण जे मिक्सरला बारीक करून घेतले ते घालायचे आणि पुन्हा 1 मिनिटभर चांगलं परतून घ्यायचे। आता त्यातच आपल्याला हळद घालायची आहे। मी ह्या आधी सुद्धा खूप सारे व्हेज नॉनव्हेज रेसिपी अपलोड केलेल्या आहेत, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही पाहू शकता। अजूनही तुम्ही माझं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे मी ज्या रेसिपी अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझ्या रेसिपी बघू शकाल। आता आपल्याला बेडगी मिरची पावडर घालायची, ह्यानी कलर खूप छान येतो। तुम्हाला नसेल घालायची, नाही घातली तरीही चालेल, मी ही कलरसाठी वापरलेली आहे। आणि आता आपल्याला यामध्ये मेथी घालायची आहे। मेथी मी चिरून नाही घेतलेली, तुम्हाला जर चिरायची असेल तर तुम्ही चिरून घेऊ शकता। आता 2 ते 3 मिनिटं आपल्याला ही मेथी चांगली वाफेवरती शिजवून घ्यायची आहे। आधी मी व्यवस्थित मिक्स करून घेते, त्यानंतर झाकण ठेवणार आहे आणि 2 मिनिटं चांगली वाफ देऊन घेणार आहे मेथीला। मेथी मी सगळी व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे। आता मी झाकण ठेवून 2 मिनिटं चांगली वाफ काढून घेणार आहे। 2 मिनिटं झालेली आहे, मी झाकण काढते। आता आपण मेथी सगळी व्यवस्थित मिक्स करून घेऊया। अजून आपण मेथीमध्ये मीठ घातलेलं नाहीये। आता ह्यातच आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि चवीनुसार मीठ घालायचे। सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते। मी सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतले। आता आपल्याला यामध्ये बेसन पीठ घालायचे। बेसन पीठ असं थोडं पसरून घालायचे आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। आपण सुक्कं पिठलं करतोय। मी सगळं बेसन पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलेले, आपण अजून पाणी घातलेलं नाहीये। आता वरतून पाण्याचा थोडासा शिंतोडा द्यायचा आहे, जास्त पाणी नाही घालायचं, अगदी थोडा पाण्याचा शिंतोडा आपण वरतून द्यायचा आहे। गॅसची फ्लेम मी मीडियमवर ठेवलेली आहे आणि 2 मिनिटं मी असं चांगलं परतून घेणार आहे। त्यानंतर आपल्याला झाकण ठेवून पुन्हा 2 ते 3 मिनिटं चांगली वाफ काढून घ्यायची आहे, म्हणजे बेसन पीठ चांगलं शिजलं जातं। 2 मिनिटं मी चांगलं असं परतून घेतलेलं आहे पिठलं। आता झाकण ठेवून पुन्हा 2 ते 3 मिनिटं मी वाफ काढून घेणार आहे। गॅसची फ्लेम मी लोवर केलेली आहे। साधारण 3 मिनिटं झालेली आहे आणि आपलं मेथीचं सुक्कं पिठलं तयार करून झालंय, खूप छान झालंय। आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते।
हे पिठलं आपण प्रवासामध्ये सुद्धा नेऊ शकतो, छान टिकतं। तयार झालं मेथीचं पिठलं, खूप छान चवदार होतं। तुम्ही एकदा नक्की करून पहा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपी बरोबर। धन्यवाद।